नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, बेलाचे झाड म्हणजे केवळ एक झाड नसून ते भारतीय संस्कृतीत आणि आध्यात्मिक खूप खास महत्त्वाचं स्थान ठेवतं। आपण त्याचे फायदे, परिणाम, यामुळे येणारे आध्यात्मिक अनुभव याबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये माहितीही जाणून घेणार आहोत। तर मंडळी, बेलाचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं। भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करणे शुभ आणि पवित्र मानलं जातं। पण हे झाड फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने देखील तसेच औषधी गुणधर्माने देखील खूप फायदेशीर आणि आरोग्य संपन्न आहे। बेलाचं झाड हे जणू निसर्गाचं औषधांचं भंडारच आहे। त्याची पानं, फळं आणि साल आणि मुळं यांचा वापर आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो। जसं की पानं पोटाचे विकार दूर करतात, तसंच बद्धकोष्ठता किंवा अपचन यावर बेलपत्राचा रस खूपच गुणकारी मानला जातो। बेलाचे फळ हे पचन सुधारते, उलट्या थांबवते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। बेलाचं मूळ किंवा साल याचा वापर दमा, मधुमेह म्हणजेच डायबिटीस आणि त्वचा विकारासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो। म्हणजेच घराजवळ बेलाचं झाड असेल तर तुमच्या अंगणात जणू एक दवाखानाच आहे असं म्हणायला हरकत नाही। बेलाचं झाड हे ऑक्सिजन पुरवतं, हवा शुद्ध करतं आणि आजूबाजूचे तापमान देखील थंड ठेवण्यास ते सहाय्य ठरतं। या झाडाची सावली शांत आणि थंडगार वाटते की त्याखाली बसावंसं वाटतं। त्याच्या पानांचा सुगंध हाताला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतो। बेलाचं झाड दिसायला देखील अतिशय सुंदर वाटते। त्याची हिरवीगार पानं आणि फळांमुळे घरातील अंगण आणि बागेचं सौंदर्यच जणू वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता जर आपल्या घराच्या अंगणात बेलाचं झाड असेल तर काय परिणाम होतात किंवा कोणत्या गोष्टी घडतात, तर बेलाचे झाड जर घराजवळ असेल तर सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर निर्माण होते। याला वैज्ञानिक आधार नाही, परंतु भारतीय संस्कृतीत असं सांगितलं जातं की नकारात्मक ऊर्जा बेलाचं झाड शोषून घेतो आणि घरात शांती समृद्धी आणतो। बेलपत्र भगवान शिवशंकरांना आवडतं, म्हणूनच घराच्या अंगणात जर बेलाचं झाड असेल तर रोज आपण ताजी बेलपत्र आपल्याला मिळतात आणि त्यामुळे पूजेची पवित्रता आणि श्रद्धा ही वाढते। विशेषतः श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला शिवशंकरांना बेलपत्र अर्पण केल्यास मनाला समाधान आणि मनशांती ही लाभत असते। बेलाच्या झाडाखाली बसले की वेगळीच आपल्याला शांतता जाणवते। याचे कारण म्हणजे झाडाचा नैसर्गिक सुगंध आणि त्याचे पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम। तुम्ही ध्यान किंवा योग करत असाल तर बेलाच्या झाडाखाली बसून ते करावं, यामुळे मन एकाग्र होतं। बेलाचं झाड हे आध्यात्मिक दृष्ट्या खूप शक्तिशाली मानलं जातं। यामागे काही कारणं आणि अनुभव देखील सांगितले जातात। बेलपत्र अर्पण करणं हे भगवान शिवशंकरांना आपल्याशी जोडतं, म्हणूनच बेलाचं झाड घरात असेल तर रोजच्या देवपूजेतून आपण बेल शिवशंकरांना अर्पण केल्याने भगवान शिवशंकरांशी आपली जवळीक वाढते। आणि असंही म्हटलं जातं की बेलपत्र अर्पण केल्यास मनशांती लाभते आणि आध्यात्मिक प्रगती आपली मोठ्या प्रमाणावर होत असते। काही साधकांचं असंही म्हणणं आहे की बेलाच्या झाडाच्या सानिध्यात ध्यान केल्याने कुंडलिनी जागृतीसाठी मदत मिळते। याला वैज्ञानिक आधार नसला तरी आध्यात्मिक दृष्ट्या याला खूप महत्त्व आहे। आपल्या घरात जर बेलाचं झाड नसेल तर ते नक्कीच आपण लावावं। बेलाचं झाड लावण्यासाठी पुरेशी जागा हवी, याला सूर्यप्रकाश आणि पाणी तसंच हवा देखील लागते। शिवाय नियमित पाणी द्यावं, माती जास्त ओलसर ठेवू नये, झाडाला पूजेचा भाग बनवावा, पण त्याची काळजीही आपण तेवढीच घ्यावी। पानं तोडताना झाडाला इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यावी। वास्तुशास्त्रानुसार बेलाचं झाड घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला लावणं अत्यंत शुभ आणि पुण्यकारी मानलं जातं। एवढंच काय तर बेलपत्र भगवान शिवांना अर्पण केलं जातं। धार्मिक दृष्ट्या बेलपत्र शिवशंकरांना अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतात। त्याचबरोबर बेलपत्राचे 3 पानं म्हणजे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातात, जे विश्वाचे पालन, निर्मिती आणि संहाराचे प्रतीक आहेत। पुराणानुसार बेलाच्या झाडाखाली ध्यान किंवा पूजा केल्याने पापांचाही नाश होतो आणि आत्म्यालाही शांती मिळते। भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण केल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात। शिवाय घराजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं। त्यामुळे आर्थिक वृद्धी आणि सुख समृद्धी प्राप्त होण्यास मदत होते। शिवाय बेलाच्या झाडाची छाया आणि पाने
यामुळे वातावरणात सकारात्मकता राहते. ही ऊर्जा आपल्याला मिळाली की घरातील तणाव, भांडणं कमी होतात. शिवाय स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थक्षेत्रांचा वास असतो असं सांगितलं जातं. शिवाय त्याची परिक्रमा केल्याने तीर्थक्षेत्राचं पुण्य आपल्याला लाभतं. एका कथेनुसार माता पार्वतीच्या घामाच्या थेंबातून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झाली असं म्हणतात. या झाडात माता पार्वतींची विविध रूपांमध्ये त्या वास करतात. मुळामध्ये गिरिजा, खोडात माहेश्वरी, फांद्यांमध्ये दक्षिणायनी आणि पानामध्ये देवी पार्वती. तर दुसऱ्या कथेनुसार भगवान शिवांनी समुद्र मंथनावेळी विष प्राशन केलं. त्यावेळी त्यांच्या घशातील होणारा दाह कमी करण्यासाठी बेलपत्राचा उपयोग झाला. तेव्हापासून बेलपत्र भगवान शिवशंकरांना अर्पण केले जाऊ लागले. एवढेच नाही तर बेलपत्राचे 3 पानं भगवान शिवांचे 3 डोळ्यांचे म्हणजे सत्व, रज, तम या त्रिगुणांचे प्रतीक मानले जातात. हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. म्हणूनच बेलाच्या झाडाखाली तपश्चर्या, साधना, भोजन केल्याने त्याचे फळं अनेक पटींनी आपल्याला प्राप्त होतात. या व्यतिरिक्त द्वादशी आणि रविवारी बेलवृक्षाची पूजा केल्याने ब्रह्महत्येसारखे महापाप नष्ट होतात असं देखील स्कंद पुराणात उल्लेख केलेला आढळतो. तर मंडळी, बेलाचं झाड घराजवळ लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार मोठ्या प्रमाणावर होत असतो. शिवाय नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि घरातील वास्तुदोष, ग्रहदोष हे देखील नष्ट होतात. एवढे ते प्रभावी मानलं जातं. म्हणूनच बेलाचं झाड घरात असणं अत्यंत शुभ मानलं जातं, ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धीही येत असते. बेलाच्या झाडाला स्पर्श आणि दर्शन केल्याने पापांचा नाश होतो आणि घरामध्ये राहणारे सदस्य प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी वाटचाल करतात. अशा घरामध्ये ज्येष्ठांचा आदर मोठ्या प्रमाणावर केला जातो. साक्षात महादेवांचा आशीर्वाद त्या वास्तूवर राहतो. एवढेच नाही तर उत्तर पश्चिम दिशेस हे झाड लावल्याने यश आणि कीर्ती वाढते असंही म्हटलं जातं. तसेच बेलाच्या झाडाच्या प्रभावामुळे घरात आध्यात्मिक वातावरणाचा प्रवाह हा वाढतो, ज्यामुळे भक्ती आणि आध्यात्मिक ओढ वाढते. तसेच ध्यान धारणेमध्ये एकाग्रता वाढते. शिवाय आरोग्य आणि समृद्धीच्या दृष्टीने देखील बेलाचं झाड फायदेकारक आहे, जे आपण आधीच जाणून घेतलं. अशी ही मान्यता आहे की बेलाच्या झाडाजवळ साप येत नाहीत आणि त्यांच्या सावलीतून जाणाऱ्या शवयात्रेतील आत्म्याला मोक्षप्राप्तीही मिळत असते. म्हणूनच घरामध्ये बेलाचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि ते घराला नकारात्मक शक्तींपासून देखील संरक्षण देत असतं. मात्र जर आपल्या घरामध्ये बेलाचं झाड असेल तर अष्टमी, अमावस्या, चतुर्थी, चतुर्दशी, संक्रांत आणि सोमवारी बेलपत्र आपण तोडू नयेत. बेलाच्या रोपाला पाण्याचा निचरा होणारी माती आपण घ्यावी. नियमित पाणी आणि आर्द्रता आवश्यक ही असते, त्यासाठी आपण पुरेपूर काळजी घ्यावी. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ, ताजं आणि 3 पानांचं असावं, हे देखील आपण लक्षात ठेवावं. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना पानांचा मऊ भाग वरच्या दिशेला असावा. शिवाय कोणतेही आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी ज्योतिषीय किंवा तज्ज्ञांचा सल्ला आपण आवर्जून घ्यावा. तर मंडळी, बेलाचं झाड घरात लावल्याने आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक लाभ आपल्याला मिळतात. हे झाड सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी आणि आरोग्य आणतं. त्याचबरोबर भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने सर्व भक्तांच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण करतं. त्याची पूजा आणि विशेष देखभाल केल्यास घरात सुख, शांती आणि यश कायम टिकून राहतं. तर मंडळी, आपल्याही घरामध्ये बेलाचं झाड आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या घरातील बेलवृक्षामुळे तुम्हाला कोणते अनुभव आले ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच सणवार तसेच आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ.